आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोवे. येरती माईके दुःखाची जनती, नाही अदियंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनती, नाही अदियंती अवसानी. तुका मने एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनती, नाही अदियंती अवसानी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे श्री संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल प्राप्त सेवेचा परिहार द्यायचा तो असा की या आपल्या परमार्थाची नगरी पुण्यश्लोक नगरी, परमार्थाची नगरी पुण्यश्लोक नगरी पुरुषोत्तमपूर या नगरीमध्ये हा जो चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा तसेच या सप्ताहातील 7व्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे सोपवण्यात आली आहे. विठ्ठल कीर्तनाला उपस्थित माझे गुरु, माझे प्रथम गुरु, माझे वडील श्री हरिभक्त परायण संदीपान महाराज गोळेकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या चरणी मी नतमस्तक होते. पुरुषोत्तम भगवानाच्या चरणी मी नतमस्तक होते व तसेच समस्त माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असूनही अभंगातील प्रतिपाद्य विषय असा की श्री संत तुकाराम महाराज आपणास या अभंगाद्वारे सांगू इच्छितात की देवाला आपलं करून घ्या. आपण देवाला आपलं करून घेतलं म्हणजेच आपण सुखाची प्राप्ती करून घेतली. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. अन्यथा त्या व्यतिरिक्त मिथ्या नसलेल्या पदार्थांना, माईक नसलेल्या पदार्थांना निर्मिती आहे, जनतीही आहे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी. हा देव जसा अविनाशी आहे ना, त्याला आपलं केलास तो आपल्यालाही तसंच अविनाश करतो. अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐक्य साधलं जीवनाच्या ठिकाणी जन्म मरण संपत, त्याची उत्तम अशी कीर्ती मागे उरते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ शब्दासह अर्थ सांगितलेला आहे. आता थोडासा विचार आपण आपल्या प्रास्तावने संदर्भात करूयात. श्री संत तुकाराम महाराज देह प्राप्त झालेल्यांना असा उपदेश करतात की देवाला आपलं करून घ्या. पण देवाला आपलं का करावं, कशाकरिता करावं, देवाला आपलं केल्याने आपला फायदा काय, देवाला आपलं नाही केल्याने आपले नुकसान काय, असे प्रश्नही निर्माण होतात. आणि या प्रश्नांचाही महत्त्वाचा विचार आहे. कारण कोणतेही काम करायचं म्हटलं की त्या पाठीमागचा प्रथम प्रयोजनाचा किंवा संबंधाचा भाग आपल्या डोळ्यासमोर येतो. तर आपण एखाद्या माणसाला काम सांगितलं, माझं अमुक अमुक काम करून दे, तर तो माणूस आपल्याला प्रश्न करेल, का करू, कशाकरिता करू, तुमचं काम केल्याने माझा फायदा काय, तुमचं काम नाही केल्याने माझं नुकसान काय, असे प्रश्न तो माणूस आपल्यासमोर निर्माण करेल. श्री संत तुकाराम महाराज काही लोकांच्या बाबतीत सांगतात, असे उद्गार आम्हाला परत मिळाले की देव नकोय तुमचा, असे म्हणणारे लोक समाजात आहेत. त्या काळी होती, आत्ताही आहेत व पुढेही असणार आहेत. देवाची गरज नाही की गरजेचं ज्ञान नाही. अहो, देवाची गरज नाही की गरजेचं ज्ञान नाही. देवाची गरज नाही असं म्हणणं म्हणजेच मला माझ्या सुखाची गरज नाही. देवाची गरज नाही असं म्हणणं म्हणजेच मला माझ्या आत्माची गरज नाही. देवाची गरज नाही असं म्हणणं म्हणजेच मला माझ्या जीवाची गरज नाही. देवाची गरज नाही असं म्हणणं म्हणजेच मला माझ्या चैतन्याची गरज नाही. तर एखादा माणूस म्हणू लागला, मला तुमचं देवही नकोय आणि चैतन्यही नकोय, तर चैतन्य व्यतिरिक्त त्याचं जीवनच सिद्ध होत नाही. चैतन्य आहे तर तूही आहे, चैतन्य संपलं तर तूही संपला. म्हणून मला तुमचं चैतन्य नकोय ते म्हणणं चूक आहे. ते कसं, तर आता एखाद्या भिंतीवर चित्र आहे, ते चित्र किती दिवस राहणार, जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत. एकदा भिंत पडली की चित्राचं काय होईल,
माती. चित्र समाप्त होणार की नाही, म्हणजेच चित्राची होईल केवळ माती. तसंच हे आपलं जे शरीर नावाचं जे चित्र आहे ना, ते जीव नावाच्या आत्मा नावाच्या एका भिंतीवरती प्रकट झालंय. आत्मा नावाचं चैतन्य बाहेर निघालं की याला पेटवायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळंच श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम देव करून घ्यावा, ते नेवी न जीवा सुख नव्हे. श्री संत तुकाराम महाराज आपणास या अभंगाद्वारे सांगू इच्छितात की देवाला आपलं करून घ्या. पण देवाला आपलं कसं करायचं, कोणत्या जन्मात करायचं, तर त्यासाठीच संत सांगतात देवाला आपलं करण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. मनुष्य योनीमध्येच आपण देवाची भक्ती, साधना, स्मरण, चिंतन करून आपण देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आपण फक्त मनुष्य योनीमध्येच देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. इतर योनीमध्ये आपण देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. देवाचं भजन करता येत नाही. इतर योनीमध्ये आपल्याला का देवाचं भजन करता येत नाही, तर त्यासाठी श्री संत तुकाराम महाराज प्रमाण देऊन सांगतात पशु पुण्य काय जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशूंना, प्राण्यांना सुख काय दुःख काय यातलं काही कळतं का? त्यांना याचं काही ज्ञान आहे का? नाही ना. आता आपलं शरीर हे जाणार आहे, ते अनंत काळ राहणार आहे का? नाही. ते कसं, तर कल्पना करा तुम्ही माजलगाव बस स्टँडवरून पुरुषोत्तमपुरी बसमध्ये बसलात आणि पुरुषोत्तमपुरी बस स्टँडवरती उतरलात, तर नेहमीप्रमाणे तुमच्या हातात काळी पिशवी होती. काळी पिशवी होती म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ज्यांच्या मनातच बुधवार आणि रविवार त्याला मी मात्र काय करू शकत नाही. आपल्याला एखाद्या माणसाने प्रश्न केला, काय हो पिशवीत काय, पण पटकन उत्तर दिला आंबे. ते आंबे आपण घरी नेले आणि बायकोकडे दिले. बायकोनं ते आंबे शीतकपाटामध्ये ठेवले. शीतकपाट म्हणजे काय, तर शीतकपाटालाच आपण आपल्या भाषेमध्ये फ्रीज असं म्हणतो. बायकोनं ते आंबे फ्रीजमध्ये ठेवले. मग 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 6 दिवस झाले, 10 दिवस झाले, 1 महिनाही झाला, पण बायकोचं काय त्या आंब्याकडे लक्ष नाही. मग मासिक मीटिंग घेतली. कोणी? आंब्यांनी. कुठं? शीतकपाटात. आंबे म्हणाले, गेला 1 महिना झाला आपल्याला आपल्या मालकाने बाजारातून आणलंय, पण आपल्या मालकीनीचं आपल्याकडे लक्षच नाही. तेव्हा काहीही होऊ द्या, 2 महिने झाले तरी चालतील, 4 महिने झाले तरी चालतील, 6 महिने झाले तरी चालतील, 10 महिने झाले तरी चालतील, पण आपल्यापैकी कुणीही खराब व्हायचं नाही. आता आंब्याचा गुणधर्म काय आहे? त्यांना चिरून खाल्लं तरी त्यांना संपायचंच आहे. त्यांचा रस करून खाल्ला
तरी त्यांना संपायचंच आहे आणि त्यांचं काहीच नाही केलं तरी त्यांना संपायचंच आहे. तसंच हे आपल्या शरीर नावाच्या आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे. पण परमार्थ केला तरी आपल्याला संपायचंच आहे, पण संसारही केला तरी आपल्याला संपायचंच आहे आणि आपण काहीच नाही केलं तरी आपल्याला संपायचंच आहे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, या शरीराला संपवला गेल्याला मृत्यूकडे जावं लागेल. भागवत काय सांगतात, काळ व्याळ मुखगासम त्रासू निर्नासी हिंदवे श्रीमद श्री भागवतम शास्त्रम कनो केरे नमस्तुभ्यम. काळाने व्याळाचं म्हणजेच सर्पाचं रूप घेत तो प्रत्येकाला समाप्त करतो. माणसं घरी मरतात, दारी मरतात, बीपीनं मरतात, शुगरने मरतात, कॅन्सरने मरतात. थोडं लेटेस्ट माणसं कोरोनाने मरतात. माणसं कुठेही मरतात, कशीही मरतात आणि कधीही मरतात. पण अशी एक जागा आहे जिथं माणसं मरत नाहीत. असं एक ठिकाण आहे जिथं माणसं मरत नाही. त्याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन म्हणतात. त्याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन म्हणतात. कोठेही मरणी पण येथे नाही. सदा काळ गणना करू आयुष्याचे सदा काळ कर गणना विषाची, सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ करी आयुष्याची, सदा काळ गणना आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची, सदा काळ गणना करी आयुष्याची. कधीच्या वेळी आज्ञा नाही, कधीच्या वेळी आज्ञा नाही, कधीच्या वेळी आज्ञा नाही, कधीच्या वेळी आज्ञा नाही, कळी आविषाची, सदा काळ गणना करी आविषाची, सदा काळ गणना करी आविषाची, सदा काळ गणना करी आविषाची. गणना करी आयुष्याचे कथेचे वेळी आज्ञा नाही. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. वाया जाणे म्हणजे काय? जी वस्तू ज्या कामाकरता आणली आहे ना, ती वस्तू त्या कामाकरता न वापरणे म्हणजे सदर वस्तू राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख. खाया पिया सुख से सोया, नाहक जमन कोया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. जे या शरीराचं जर देवाचं चिंतन नाही केलं तर सदर शरीर वाया गेलं. त्याच्या करता दिलाय त्याच्या करताच त्याचा उपयोग झाला पाहिजे. देवे दिला देह भजन घुमता तो या झाला भाता बाधिकेचा. देवानं शरीर दिलंय चिंतना करता आणि त्याच्या करता त्याचा उपयोग नाही झाला तर आपलं शरीरही वाया गेलं. तर वाया तरी गेला जन्म जन्म नाही तरी गेला गेला वाया, नाही तरी विधी येणे नवे सिद्धी वावगाची उपाधी दंभ धर्म. ते वाया जाणार आहे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, वावगाची भ्रम नको देवा. वावगे नकोच. ज्याच्या करता दिलंय त्याच्या करताच त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर पूर्वीच्या काळामध्ये क्लास 1 क्लास 2 ऑफिसर जावई भेटणं फार कठीण होतं.
ज्या सासऱ्यांना क्लास 1 क्लास 2 ऑफिसर जावे भेटायचे ते सासरे फार अभिमानाचे जगायचे. क्लास 1 क्लास 2 ऑफिसर जावई होते आणि सासरे होते. सासरे जावयांना म्हटले, गेले 2 वर्ष झाले तुमच्या लग्नाला, पण तुम्ही एकदाही आमच्याकडे जेवायला आलेले नाही आहेत. यंदाचं वर्ष अधिक महिन्याचं आहे, यंदाचं वर्ष मल्लमासाचं आहे, यंदाचं वर्ष धोंड्याच्या महिन्याचं आहे, तर यंदाच्या वर्षी तुम्ही आमच्याकडे जेवायला. धोंड्याचा महिना म्हणजे काय? मी जेव्हा लहान होते तेव्हा मला काही कळत नव्हतं. मला ही साधीसुधी यात्रा वाटायची आणि आपल्या गावामध्ये त्या महिन्याला तर फारच मान आहे. पण जेव्हा मी मोठी झाले आणि मी बघितलं, माझे पप्पा आणि माझी मम्मी माझ्या आजोबांकडे धोंडा खायला जायचे आणि काही ना काहीतरी वस्तू घेऊन यायचे, आणि माझी आत्या आणि मामा आमच्याकडे धोंडा खायला यायचे आणि काही ना काहीतरी वस्तू घेऊन जायचे. तेव्हा मला कळालं, जी मुलगी जन्मल्यापासून लग्न होईपर्यंत सांभाळता सांभाळता आई बापाच्या नाकी नऊ येते, त्या मुलीला लग्न झाल्यापासून मरेपर्यंत सांभाळण्याचं दर 3 वर्षाला दिला जाणारं बोनस म्हणजेच अधिक महिना. तुम्हाला सर्वांना तर कळालंच असेल अधिक महिना कशाला म्हणतात. तुम्हाला सर्वांना तर कळालंच असेल अधिक महिना कशाला म्हणतात. अधिक महिन्यात आपल्या मुलीला सांभाळण्याचं सासरा त्याच्या जावयाला बोनस देतो, त्या महिन्याला अधिक महिना आपण असं म्हणतो. असू द्या, आपण कुठं होतो, सासऱ्यांनी जावायला जेवायला बोलवले. तर क्लास 1 क्लास 2 ऑफिसर जावई होते. जेवणाचाही वेळ नसतो. जावयांनी कसा तरी दिवस काढून म्हटले, येत्या रविवारी मी आपल्याकडे जेवायला येतो. सासऱ्यांना कळालं येत्या रविवारी जावई आपल्याकडे जेवायला येतोय. सासऱ्यांनी पटकन 2000 लोकांच्या जेवणाचं नियोजन करायला सांगितलं. किती लोकांचं? 2000. मग रविवार आला, बस 10 वाजता येणार होती, पण सगळे बंधू आणि सासरे बुवा फटाके गिटाके घेऊन 9 वाजताच बस स्टँडवरती हजर झाले. मग 10 वाजले, बस आली. बसमधून पहिला माणूस उतरला, दुसरा माणूस उतरला, तिसरा माणूस उतरला, चौथाही माणूस उतरला, पण जावई काय मात्र उतरला नाही. मग सासरे बुवांचा चेहरा उतरला. बस 100 फूट लांब गेली. वाहन चालकाने कंडक्टरने बस बाहेर हात काढला. अमुक अमुक पाटील, मीच, आपल्याकरता चिठ्ठी. सासऱ्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि ती चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, मी आपल्याकडे येणार होतो, पण दुष्काळी दौरा निघाल्यामुळे मला तिकडं जावं लागलं, मला आपल्याकडे येता आलं नाही, माफ करा. सासरे बुवांना कळालं जावई आपल्याकडे येणार नाही. सासऱ्यांना एकदम टेन्शन आलं आणि टेन्शनमध्ये सासरे मंडपात जाऊन बसले. मंडपात एक वृद्ध म्हातारे बाबा होते. ते बाबा सासऱ्यांना म्हटले, जावई आला नाही म्हणून काय झालं? 2000 लोकांना जेवायला केले, त्यांना जेवायला वाढायचं का? सासरे टेन्शनमध्ये म्हणाले, वाढा. तर लोकांचं काय, कोणाची काय कंडिशन माहीत नसती, काय सिच्युएशन माहीत नसती, घेतला लाडू की घातला तोंडात, घेतला लाडू की घातला तोंडात. सासरे त्या पंक्तीतून फिरत होते आणि त्या पंक्तीतून फिरताना त्यांच्या तोंडात एकच वाक्य होतं, एवढं सगळं केलं वाया गेलं, एवढं सगळं केलं वाया गेलं. तुमच्या लक्षात आहे ना मी कशाबद्दल बोलतीये? नाही तर मलाही सांगावं लागल, एवढं सगळं सांगितलं वाया गेलं, एवढं सगळं सांगितलं वाया गेलं. सासरे बुवांच्या नजरेमध्ये ते जेवण वाया कसं गेलं? कारण ज्या 2000 लोकांना ज्या जावयाकरिता जेवायला होतं ना, तोच जावई जेवला नाही म्हणून सासरे बुवांच्या नजरेमध्ये ते जेवण वाया गेलं. तसंच पण कितीही इस्टेट कमवली, आपण कितीही प्रॉपर्टी कमवली, पण आपण त्या भगवंताचं चिंतन नाही केलं, आपण त्या परमार्थाला आपलं नाही केलं, तर आपलं शरीरही वाया गेलं. तर आपण काय केलं पाहिजे? हे शरीर वाया जाण्याच्या आत आपण त्या एका देवाला आपलं करून घेतलं पाहिजे. आता आपण देवाबद्दल विचार करू. व्हॉट इज मीन बाय गॉड? देअर आर 10 meanings ऑफ गॉड, but mainly we say only 3 meanings. First, they have knowledge, is God. Second, they give us everything which we want in the world, is God. And last means third, the metal which made by a Div Dhatu. Here was one question, what is meant by Div Dhatu? So Div Dhatu means that metal that they give the light to your soul. तर शास्त्रामध्ये देवाचे एकूण 10 अर्थ सांगितलेले, पण त्यापैकी आपण 3 महत्त्वाचे म्हणतो. पहिला, ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तो देव. दुसरा, जो आपल्याला सर्वस्व देऊ शकतो तो देव. आणि तिसरा, देव धातूपासून बनलेला देव. तर देव धातू म्हणजे काय? तर देव धातू म्हणजे असा धातू जो आपल्याला प्रकाशित करतो. तर हिंदू धर्मामध्ये आपण एकूण 33 कोटी देव मानतो, पण तसं नसू नये. देवाचे एकूण 33 प्रकार आहेत. 33 कोटी देव नव्हे. ते 33 प्रकार कोणते ते ऐका. 12 आदित्य,
11 रुद्र, 8 अष्टवसू व 2 अश्विनी कुमार. ह्या सगळ्या देवांची मिळून एकूण 33 ही संख्या आहे. ती कशी? तर 12 आदित्य अधिक 11 रुद्र बरोबर 23 देव. 23 देव अधिक 8 अष्टवसू बरोबर 31 देव. आणि 31 देव अधिक 2 अश्विनी कुमार बरोबर 33 देव. हे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी देव नव्हे. आणि हे 33 प्रकारचे देव माऊलीच्या एका ओवीत सांगितलेले आहेत. हे रुद्र आदित्यांचे मेळावे, वैसुनी सदा आगवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे, वायुव्य हे जी. हे 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी देव नव्हे. विठ्ठल. म्हणजे जाणार असतं ना त्याचं देशाधिक दर्शन करायचं नसतं, मात्र जे राहणार असतं त्याचं दिशाधिक दर्शन करायचं असतं. आपला देह हे जाणारे म्हणून देहाचं दिशाधिक दर्शन करायचं नसतं, मात्र देव हे राहणारे म्हणून देवाचं दिशाधिक दर्शन करायचं असतं. तर या जीवाला 2 डोळे आहेत. यानं जर ठरवलं तर तो देवाकडे जाऊ शकतो आणि यानं जर ठरवलं तर तो देहाकडे जाऊ शकतो. हा जीव जर देहाकडे गेला तर देहाच्या संबंधाने इंद्रिय, इंद्रियाच्या संबंधाने विषय, विषयाच्या संबंधाने विषय भोग, विषय भोगाच्या संबंधाने दुःख, दुःखाच्या संबंधाने मृत्यू, मृत्यूच्या संबंधाने नरक यात्रा. तर याच्या उलट क्रॉसिंग जर्मिनेशन सिस्टीम. हा जीव जर देवाकडे गेला तर देवाच्या संबंधाने ज्ञान, ज्ञानाच्या संबंधाने नाम, नामाच्या संबंधाने भक्ती, भक्तीच्या संबंधाने मुक्ती आणि मुक्तीच्या संबंधाने भगवंताची प्राप्ती. ह्या जीवाने देवाकडे जायला पाहिजे, पण हा जीव जातो देहाकडे. हा जीव जर देवाकडे गेला तर देवाकडे जाताना ह्याला देहाचा विसर पडेल आणि देवाची जाणीव होईल. विठ्ठल. आता आपण देवाबद्दल विचार केला, आता आपण सुखाबद्दल विचार करू. सर्व मानव रात्रंदिवस सुखाकरिता प्रयत्न करीत आहेत. जगात असं एकही माणूस सापडणार नाही ज्यास दुःखावे. नाथ महाराज सांगतात, मज लागी दुःख हवे ऐसे कोणी भावे ना जीवे. महाभारताचा सिद्धांत आहे. कुंतीने श्रीकृष्णाकडे संकट येऊ दे असं वरदान मागितलं होतं, पण मात्र येणार आणि त्याचे दर्शन होणार. श्री संत तुकाराम महाराज सुद्धा देवाकडे दारिद्र्य मागतात, पण सदा हरी मूळ मुखात राहू म्हणतात. तुका मने करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल मुखी. प्रश्न निर्माण होतो, सुख म्हणजे काय? माऊलीच्या 2 ओवीत सुखाची व्याख्या सांगितलेली आहे. किंबहुना साय जीव आत्माची लाय तेथे जे आहे तया नाम सुख. सुख ते गा कीर्ती दावी अलजिती, आत्मयाची भेटी जीवाशी होय. विठ्ठल. सुख जरी एक असेल ना, मात्र सुखाचे विषय हे अनेक आहेत. संसारिक लोकांचे सुखाचे विषय हे अनेक आहेत. तर लहान लेकरांचं सुख कशामध्ये? त्यांना एखादी गोष्ट हवी आहे आणि ती त्यांना भेटली की त्यामध्ये लहान लेकरांचं सुख आहे. स्त्रियांचं सुख कशामध्ये? काय कशामध्ये आहे तुमचं सुख? दागदागिन्यांमध्ये. दागदागिन्यांमध्ये स्त्रियांचं सुख आहे. पुरुषांचं सुख कशामध्ये? आपला जोही बिझनेस आहे त्या बिझनेसला प्रॉफिट होत जावं, यामध्ये पुरुषांचं सुख आहे. बायकाचं सुख कशामध्ये? आपल्या नवऱ्याने आपल्याला दर सणाला एक छानशी साडी घेऊन द्यावात, यामध्ये बायकाचं सुख आहे. नवऱ्याचं सुख कशामध्ये? आपल्या बायकोने आपल्या खिशातून पैसे नाही चोरावात आणि आपल्याला सणाला बेजार नाही करावत, यामध्ये पुरुषाचं सुख आहे. कीर्तनकाराचं सुख कशामध्ये? आपल्याला दरवर्षी चांगलं कीर्तन, दर महिन्यात दर दिवशी चांगलं कीर्तन यावात आणि आपल्याला चांगलं पॉकेट भेटलं. पण माझं मात्र तसं काही नाही आहे, माझं काही नाही तसं. क्या बात आहे. वा. म्हणजे सुखाचे विषय हे अनेक आहेत, मात्र त्या साधू संतांचं सुख आहे ना, तर त्यांना फक्त परमार्थातच दिसतं. तर एका शाळेची तपासणी करण्याकरिता वरिष्ठ शाळेत येतात, म्हणजे शाळेस न कळवता वरिष्ठ शाळेत येतात. वरिष्ठ शाळेत आल्यावर 7वीच्या वर्गात घुसते. 7वीच्या वर्गातील लेकरं मस्ती करत होते आणि शिक्षक खुर्चीवरती बसून पुस्तक वाचत होते. वरिष्ठ वर्गात गेले, सर्व लेकरं शांत झाले. शिक्षक खुर्चीवरून उठले. वरिष्ठाने एका मुलाला उठवले आणि त्याला प्रश्न केला, 7 किती? तो मुलगा म्हणाला 14. मग वरिष्ठांनी दुसऱ्या मुलाला उठवले. त्या मुलालाही तोच प्रश्न केला, 7 किती? तो मुलगा म्हणाला 18. मग वरिष्ठांनी तिसऱ्या मुलाला उठवले. त्या मुलालाही हाच प्रश्न केला, 7 किती? तो मुलगा म्हणाला 70.
असे वरिष्ठांनी एकूण 60 मुलांना प्रश्न विचारले. त्या 60 मुलांचं उत्तर वेगवेगळं आलं. वरिष्ठ नाराज झाले, शिक्षकाला शेरा दिला व पुढच्या वर्गात गेले. पुढचा वर्ग हा 8वीचा होता. 8वीच्या वर्गातील शिक्षक 9चा पाढा शिकवत होते आणि लेकरं ते पाढा शांत चित्तेने शिकत होते. वरिष्ठ वर्गात गेले. सर्वांनी वरिष्ठांना नमस्कार केला. वरिष्ठांनी एका मुलास उठवले, ते पाड्या पुसण्यास सांगितला आणि एका मुलास उठवले आणि त्याला प्रश्न विचारला. 9 त्रिक किती? तो मुलगा म्हणाला 27. मग वरिष्ठांनी परत दुसऱ्या मुलाला उठवले. त्या मुलालाही हाच प्रश्न केला. 9 त्रिक किती? तो मुलगाही म्हणाला 27. वरिष्ठांनी परत तिसऱ्या मुलीला उठवले. तिलाही हाच प्रश्न केला. 9 त्रिक किती? ती मुलगी म्हणाली 27. म्हणजेच यातून तात्पर्य असं की जेव्हा वरिष्ठ पहिल्या वर्गात गेले तेव्हा त्यांना संसारिक लोकांचा भास झाला, म्हणून त्यांची सुखाची व्याख्याही वेगवेगळी आली. जेव्हा वरिष्ठ दुसऱ्या वर्गात गेले म्हणजेच 8वीच्या वर्गात गेले तेव्हा त्यांना परमार्थिक लोकांचा भास झाला, म्हणून त्यांची सुखाची व्याख्या ही एकच आली. सर्व सुखाचे आगर बापरक महादेवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तात्पर्य असं की तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे येती सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे येती सर्व सुख, तुका म्हणे माझे पायीन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गेला, तुळशी हार गेला काचे पितांबर, तुळशी हार गेला, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा काजे पितांबर, तुळशी हार गळा. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. संसारात सुखाचा भास आहे, सुख मिळणे शक्य नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये दुःख आहे, सुखाचा फक्त भास आहे. तर सुख आपलं करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण त्या देवाला आपलं करून घेतलं पाहिजे. आपण जर त्या देवाची प्राप्ती करून घेतली तर आपल्याला सुखाची प्राप्ती होती. अन्यथा त्या व्यतिरिक्त मिथ्या नसलेल्या पदार्थांना, माईक नसलेल्या पदार्थांना निर्मिती आहे, जनतीही आहे. त्या वाचून जीवाला सुख प्राप्त होतच नाही. मग तुम्ही म्हणता हे दुकानाने बनवलेलं याचं काय, आम्ही एवढ्याला गाड्या घेतल्या, मोठमोठ्याला बंगले बांधले, नाम शौहरत दौलत सर्वस्व, याचं काय करायचं, तर त्यासाठी श्री संत तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं माईक आहे, हे सगळं जाणार आहे, ते अनंत काळ राहणार आहे का, नाही. तर एखादी गोष्ट आपल्याला फार प्रथम प्रयोजनी आनंदी वाटते ना, तर तीच गोष्ट आपल्या दुःखाला कारण होते. तर खूप दिवसांपासून आपण 2000च्या नोटा जमा करून ठेवत होतो, पण एक दिवशी गव्हर्नमेंटनं नियम काढला 2000च्या नोटाला बंदी. मग त्या नोटाचं काय करायचं, गोणी घ्यायची, गोणीमध्ये गुंडाळायच्या आणि डोंगरा वगैरे जाऊन फेकून द्यायच्या. म्हणजे काय होणार, सुख होणार की दुःख होणार, दुःख होणार ना. म्हणजेच जी गोष्ट आपल्याला आनंद देते ना, तीच गोष्ट आपल्या दुःखालाही कारण होती. आणि हे श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ये रती माई के काती जनाती, ये रती माई के काती जनाती, ये रती माई के दुखाती जनाती, ये रती माई के दुखाती जनाती. ये रती माई के दुखाती जनाती, ये रती माई के दुखाती जनाती,
कोण आहेत मग त्यामध्ये सर्वच आलं. तुमची बायको आली, तुमचं मूल आलं, तुमचं घर आलं, तुमची प्रॉपर्टी, तुमचं गाड्या, तुमचा बंगला, तुमचं सर्वस्व आलं. फार प्रेम करतो बायकोवर, फार जपतो तिला. तर मला माहीत नाही इथले पुरुष मंडळी त्यांच्या बायकोला जपतात की नाही. मी माझ्या मामाला विचारलं असतं पण आवाजूक मला माम्याच आला नाही, त्यामुळं मी त्यांना विचारू शकत नाही. बरं जाऊ द्या, ज्यांचं लग्न झालंय त्यांना विचारत. काय असं आंटी कुठे गेलात? लक्ष्मण काका जीव लावतात का नाही, जपतात का नाही? बरं असू द्या. आता आता फार जपतो तिला, पण एक दिवशी काळ आला आणि तिला डोळ्यासमोरून उचलून घेऊन गेला. मग काय होणार? सुख होणार की दुःख होणार? दुःख होणार ना. म्हणजे बायको मेल्याचं दुःख नाही, बायकोला आपलं मानून तिच्यावर प्रेम केल्याचं दुःख. तसंच मुलाच्याही बाबतीत आहे. तर मुलं आईवडिलांना सोडून लांब जातात, पण मुलं लांब गेल्याचं दुःख नाही आहे, मुलाला आपलं मानून त्याच्यावर प्रेम केल्याचं दुःख आहे. त्यांच्यामधली जडलेली जी आपुलकी आहे ना ती दुःख देते. तर सर्वांना तर माहीतच आहे माझ्या भावाला कुत्रे किती आवडतात. तर आम्ही माजलगावून एखाद्या वेळेस आल्यावर ती कुत्री माहिती आहे का तुम्हाला, तिचं नाव त्यानं पिंकी ठेवलं होतं. ती कुत्री आमच्या रुद्राच्या मागे हिंडती. ती कुत्री तिला 4 पिल्ले होते आणि 4 पिल्ल्यामधले 2 पिल्ले मेले. 2 पिल्ले मेले, राहिले 2च पिल्ले आणि त्यात एक पिल्लू होतं, त्याचं नाव त्यानं भावलं ठेवलं होतं. तर तुम्ही म्हणता कुत्र्याचे नाव तर राजा, गबऱ्या, रॉकी असे आहेत. हे भावलं काय नवीनच काढलंय? तर ते कुत्र्याचं पिल्लू आहे ना ते बिलकुल हुबहू भावल्यासारखं दिसत होतं, म्हणून त्याचं नाव त्यानं भावलं ठेवलं होतं. मग रोजच्या सारखं ते त्याच्यासोबत खेळायला गेला आणि ते त्याला म्हणायला लागलं, ए भावल्या उठ नाही, भावल्या उठ ना. भावलं काय उठायच नाही. मग 2दा-3दा म्हणलं, ए भावल्या उठ नाही, भावल्या उठ ना. भावलं उठायच नाही. मग तिथं एक बाबा आहे, ते बाबा त्याला म्हटले तुझं भावलं मेलंय. मग ते घरी आला आणि घरी रडत बसला. आई म्हणते काय झालं ते सांगाय नाही, नुसतं रडायला लागलं. आई म्हणते अरे काय झालं ते सांगायचं नाही. मग आई थोडं रागात विचार काय झालं म्हणते सांग तर. मग म्हणते माझं भावलं मेलं. आई म्हणते कोणतं भावलं मेलं? मग म्हणते माझं कुत्र्याचं पिल्लू मेलं. आता मला सांगा, कुत्र्याचं पिल्लू मेल्यावर कोण रडतं का? नाही. पण त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला त्यानं आपलं मानलं होतं, त्यानं त्याला जीव लावलं होतं, म्हणून त्याला दुःख झालं. मुंबई या शहरामध्ये 2 माणसं राहत होती. दोघांचंही नाव देऊ होतं. एक खालच्या वाड्यात राहत होता आणि एक वरच्या वाड्यात राहत होता. कर्म धर्म करू नये, वरच्या वाड्यातला देव मेला आणि ही बातमी सगळ्या मुंबईमध्ये पसरली. मुंबईमध्ये बातमी कळाली देव मेलाय. हीच बातमी आली उडत उडत देऊच्या खालच्या वाड्यात बातमी कळाली की देव मेलाय. तर देव तर फार लाडका होता, त्यांनी केलं ना रडायला सुरू. सगळे रडायला लागले, कलमा झाला, सगळी मुंबई जमा झाली आणि हेच कलमा वरती ऐकू गेला. वरच्या वाड्यातले लोकही खाली आले आणि त्यांना सांगू लागले काय आता झालं ते झालं, आता विसरून जा, आता रडणारी काय होणार आहे, परत येणार आहे का, असं त्यांना सांगायला सुरू केलं. मग थोड्या वेळ वाट पाहून निरोप आला आणि निरोपात सांगितलं देव मेलाय, पण खालच्या वाड्यातला नाही, वरच्या वाड्यातला देव मेलाय. ही बातमी कळल्याबरोबरच खालच्या वाड्यातला आडावाडा बंद झाला आणि वरच्या वाड्यातला आडावाडा सुरू झाला. मला सांगा आधी वरच्या वाड्यात आडावाडा का नव्हता? कारण वरच्या वाड्यातल्या लोकांना माहिती आहे देव मेलाय, पण कोणाचा मेलाय? खालच्या वाड्यातला. आपला देव मेलाय का? नाही. पण आता का रडायला लागले? आता देव मेलाय, पण कोणाचा मेलाय? आपलं मेलावर. म्हणजे दुःख देतं कोण? मरणारे तर अनेक आहेत, पण अनेक मेल्यावर दुःख होत नाही, आपलं मेल्यावरच दुःख होतं. आणि हीच संसारातील स्थिती आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या स्थितीला आपण आपलं मानतो आणि दुःखाला कारण होतो. येर म्हणजे काय? देवापासून बाकीचे जे सगळे आहेत ना ते सगळे येर आहेत आणि ते सगळे दुःखाला जन्म देणार आहेत. हा देव अमर आहे, शाश्वत आहे, असा असणारा हा परमार्थ आहे. आणि याला आपण आपलं केलं तर तो आपल्यालाही त्याच्याप्रमाणेच अविनाश करतो. हे श्री संत तुकाराम महाराज अविनाश पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो जसा अविनाशी आहे ना, तो तसा आपल्यालाही अविनाश करतो. तर आपण काय केलं पाहिजे? लावी मना पिसे गोविंदाचं. त्या गोविंदाचं पिसं आपल्या मनाला लावून घेतलं पाहिजे. तर त्या गोविंदाचं पिसं आपल्या मनाला लावून घेतलं तर याचा फायदा काय? तर त्याचं फार गोड उत्तर सांगतात महाराज. सृष्टीच्या नियमानुसार ज्यानं देव आपला केलं ना त्याला देवालाही जावं लागलं. येथे नाही आले उरा अवतारू येरती पामर जीव किती. देव जरी अवताराला आला तरी त्याला काळाच्या पडद्यामागं लपून जावं लागणार. मग जावं तर सगळ्यांनाच लागणार आहे, देवालाही जावं लागणार आहे आणि आपल्यालाही जावं लागणार आहे. आणि आपण देवाला आपलं केलं, आपल्याला जावं नाही लागलं तर सगळे संसारातील माणसं संसार जमा करतील आणि मरतील ना.
आणि काळांतराने 2-4 पिढ्या गेल्यानंतर त्यांनाही विसरून जातील. ज्या जमिनीला आपण कसतो, जिला आपण आपलं मानतो, ती कोणाची मालकी आहे? आता जो मालक आहे त्याला विचारलं, ते म्हणला माझ्या बापाची. म्हणलं मग तुझ्या बापाचं नाव सांग. मग त्यानं त्याच्या बापाचं नाव सांगते. परत म्हणते नाही त्याच्या बापाची. म्हणलं मग त्याच्या बापाचं नाव सांग. मग आजीचं नाव सांगितलं. परत म्हणते नाही त्याच्या बापाची. म्हणलं मग त्याच्या बापाचं नाव सांग. मग पंजाचं नाव सांगितलं. परत म्हणते नाही त्याच्या बापाची. म्हणलं मग त्याच्या बापाचं नाव सांग. मग खापर पंजाचं नाव सांगितलं. परत म्हणते नाही त्याच्या बापाची. मग म्हणलं त्याच्या बापाचं नाव सांग. तर त्याच्या बापाचं नाव त्याला सांगता येईल का? म्हणजे त्याच्या बापाने त्या जमिनीला कसलं नव्हतं का? तिनं त्याला आपलं मानलं नव्हतं का? ह्या सगळ्या गोष्टी त्यानंही केल्या, पण त्यांचं नावही कोणाला लक्षात नाही. हा आपण सहज छातीला हात लावून सांगतो ही इथून इथपर्यंत सगळी आपलीच आहे. आणि आपण जेव्हा असं सांगतो ना तेव्हा ती जमीनसुद्धा हसते. ती जमीन म्हणते तुझ्यासारखे सांगणारे अनेक आलेत आणि अनेक गेलेत, आणि यात हेही असंच सांगत होते ही इथून इथपर्यंत आपलीच आहे. आणि त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे ते माझ्यातच मिसळलेत, म्हणजेच कोणाचं काही शिल्लक राहणार नाही. सगळे संपूनच जाणार आहेत. आजा मेला पंजा आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. आजा मेला पंजा आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मस्त गेला. आजा मेला पंजा मेला. देख देख नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. देख देख नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, खये आले मोने. उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, उठा उठा जागा पाटी, दयाले मोठे. उठा उठा जागा पाटी. आजा मेला पंजा मेला आणि बाप पण मसना गेला. आणि देखत देखत नातू पंतू तूही तैसा झाला. तर शेवटचं चरण घेण्याआधी आपण मधलं भजन घेऊया. सर्वांनी हात वर करा. हातावरती विठोबा बापू अविनाश बापू फोटो घ्या कोणतरी एक. फोटो घ्या नाही काटे बा फोटो घ्या फोटो घ्या नाही. मनात बघितल्याप्रमाणे आजाही मेला पंजाही मेला आणि बाप पण मसना गेला. आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे सृष्टीचा नियम आहे, जो जन्माला येतो ना त्याला मरावं तर लागतंच. पण असंच यायचं ना असंच जायचं का? आपलं काहीतरी नाव मागं उरलं पाहिजे की नाही? आपलं काहीतरी नाव मागं उरलं पाहिजे, आपली काहीतरी कीर्ती मागं उरली पाहिजे की नाही? आता उदाहरणार्थ आपण आपल्याच गावातले गुरुवर्य लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांचं उदाहरण घेऊ. आसपासच्या सगळ्या गावांमध्ये त्यांचं नाव आहे, सगळे त्यांना मानतात. का तर त्यांना कार्यच असे केली आहेत ना.
तर आपण पॉम्पलेटमध्ये आपल्या सप्ताहाचा त्यांचा दर साली फोटो लावतो का, तर त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो त्यामुळं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. त्यांना आपण द फादर ऑफ स्वराज्य असंही म्हणतो. हिंदू धर्माचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचंही उदाहरण घेऊ. आता हे आपल्यामध्ये आहेत का, नाही, पण त्यांना आपण सगळे मानतो, त्यांचा जे जे कार करतो, त्यांचं नाव सगळ्या देशामध्ये गाजतं का, तर त्यांना कार्यच असं केलंय ना. आणि आपलंही काहीतरी असंच नाव मागं राहावं, आपलीही काहीतरी कीर्ती अशीच मागं राहावं, हे श्री संत तुकाराम तुका म्हणे का, तुका म्हणे का, मरणाची सरे तुका म्हणे का, तुका म्हणे ये का, तुका म्हणे ये का, मरणे सरे तुका म्हणे ये का, तुका म्हणे का, तुका म्हणे का, मरणाची सरे तुका म्हणे का, तुका म्हणे ये का, तुका म्हणे ये का, मरणे सरे तुका म्हणे ये का. उत्तम चौरे कीर्ती मागे, उत्तम चौरे कीर्ती मागे, येरती माईके, येरती माईके, दुःखाची जनती, येरती माईके. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तम जीवन कीर्ती मागे, नेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. Here Sri Sant Tukaram Maharaj is saying that what is meant by glory and reputation. What is different between the glory and reputation? To a glory in Marathi we call kirti, and to a reputation in Marathi we call pratishtha. Here we will discuss about the glory and reputation. So there are 3 steps. We all people try to achieve that 3 steps. First step, to a common people. To a common people in society, all people know them by their work. All people know them by their basic thinking. But only few people can know them. All society don't know them, and it's called reputation. And this our reputation, it not remains at a longer time. For example, if we ask a little child some question. First question we ask, tell me your father's name. He can tell it. Then we ask, tell me your grandfather's name. He can tell it. Then we ask, tell me your own grandfather's name. He can tell it. Then we ask, tell me your great grandfather's name. But now he is unable to tell his name. Means here the reputation is not remains at a longer time. Our hairs also forget them. Now let's come on the second step. This second step is also known as this second step is for a celebrities, social workers, actress, and this actress, this celebrities is also not remains at a longer time in the society. For example, if we ask a little child, tell me the oldest popular celebrities actress name, but now he is unable to tell his name. Means here the reputation is not remains at a longer time. And now let's come on the third step. This third step is also known as the glory. We can see all these santas on this step. Sant Eknath Maharaj, Sant Jnaneshwar Maharaj, Sant Tukaram Maharaj, all these santas on this step. And this third step we also call the glory, means a kirti.
That's why all the peoples go to Pandharpur, Alandi, Dev like these places to review the Sant. But there was no Sant. There was the reality. There is the motivation. There is the positivity. That's why all peoples go to Pandharpur, Alandi like these places. And here Shri Sant Tukaram Maharaj wanting this kirti. तर माझं शेवटचं चरण हे इंग्लिशमध्ये सोडवण्याचं कारण असं की माझ्या पप्पांची अशी इच्छा होती मी संपूर्ण कीर्तन इंग्लिशमध्ये करावं, पण संपूर्ण कीर्तन इंग्लिशमध्ये करणं शक्य नाही. त्यामुळं मी शेवटचं कीर्तन हे इंग्लिशमध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्याच इंग्लिशमधल्या वर्ड्सचा मी तुम्हाला मराठी मिनिंग सांगते. श्री संत तुकाराम महाराज आपणास या अभंगाद्वारे सांगू इच्छितात की कीर्ती म्हणजेच ग्लोवरी आणि प्रतिष्ठा म्हणजेच रेपुटेशन. ह्या दोघांमधला फरक काय, हे काय नक्की कीर्ती आणि प्रतिष्ठा हे काय, हे आपण या अभंगाद्वारे पाहणार आहोत. तर तिथं 3 पायऱ्या आहेत आणि आपण सगळे जे लोक आहोत ना त्या 3 पायऱ्या पार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पहिली पायरी ही सामान्य लोकांसाठी. सामान्य लोकांना समाजामध्ये त्याच्या कार्यामुळे ओळखतात, त्याच्या छोट्या विचारांमुळे ओळखतात. पण सामान्य लोकांना सगळं समाज ओळखतं का? नाही, त्यांना फक्त थोडेच लोक ओळखतात आणि ह्यालाच आपण प्रतिष्ठा असे म्हणतो. आणि ही प्रतिष्ठा आहे ना ही जास्त काळासाठी टिकत नाही. उदाहरणार्थ आता आपण एखाद्या छोट्या मुलाला प्रश्न विचारले, मला तुझ्या वडिलांचं नाव सांग, ते सांगन. नंतर म्हटलं तुझ्या आजोबांचं नाव सांग, तर तेही सांगन. नंतर म्हटलं तुझ्या पंजोबाचं नाव सांग, तर तेही सांगन. नंतर म्हटलं तुझ्या खापर पंजोबाचं नाव सांग, पण ते आता सांगन का? नाही. म्हणजेच यातून तात्पर्य असं की ही जी प्रतिष्ठा आहे ना म्हणजेच रेपुटेशन ही जास्त काळासाठी टिकत नाही. आपले डोक्यातील केससुद्धा त्यांना विसरून जातील. आता दुसऱ्या पायरीवरती येऊयात. दुसऱ्या पायरीवरती हे ॲक्ट्रेस, सोशल वर्कर, सेलिब्रिटीज हे सगळे लोक आहेत ना, हे सगळे त्या दुसऱ्या पायरीवरती आहेत. आणि हे सगळे लोक आहेत हे सुद्धा समाजामध्ये जास्त काळासाठी टिकत नाहीत. तर आपण एखाद्या तरुण मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारला, मला एखाद्या जुन्या पण फेमस ॲक्ट्रेसचं नाव सांग, ते सांगू शकेल का? नाही. म्हणजे इथून तात्पर्य असं की ही जी प्रतिष्ठा आहे ना आणि हे जे ॲक्ट्रेस, सोशल वर्कर्स वगैरे हे सगळे आहेत ना, हे सगळेही समाजामध्ये जास्त काळासाठी टिकत नाहीत. तिसऱ्या पायरी येऊयात. तिसऱ्या पायरीला आपण ग्लोवरी म्हणजेच कीर्ती असंही म्हणतो. ही तिसरी पायरी आपण सगळे संत आहेत ना, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, हे सगळे जे संत आहेत ना, ह्या सगळ्या संतांना आपण ह्या पायरीवरती बघतो. आणि ह्या तिसऱ्या पायरीलाच आपण कीर्ती असं नाव देतो. त्यामुळेच तर लोक आता पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, देहूला जातात, अशा ठिकाणी जातात. कशाला जातात? तर तिथं संतांचं ते कार्य, ते त्यांची ती मोटिवेशन, त्यांची ती पॉझिटिव्हिटी, त्यांची ती रियालिटी ते बघण्यासाठी जातात. पण तिथं संत आहेत का? नाही. पण तिथं संतांचं नाव आहे, त्यामुळं सगळे लोक पंढरपूर, आळंदी, देऊळ अशा ठिकाणी जातात. आणि श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा आपल्याकडनं ही कीर्ती हवी आहे. विठ्ठल. आणि हेच मी शेवटच्या चरणाद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कीर्तनाचा आता मी माझ्या बुद्धीला जेवढं झेपलं तेवढं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडून काही चुकीचेही शब्द गेले असतील आणि काही चांगलेही शब्द गेले असतील. माझ्याकडून जे चुकीचे शब्द गेलेत ते तुम्ही इथेच ठेवा आणि माझ्याकडून जे चांगले शब्द आलेत ना ते तुम्ही घरी जाऊन घरी नेऊ शकता. झालेली सेवा मी माझे गुरु श्री हरिभक्तपरायण संदीपान महाराज गोळेकर यांच्या चरणी सोपवते. तसेच पुरुषोत्तम भगवान यांच्या चरणी सोपवते. तसेच समस्त गावकरी मंडळी. आता एखाद्या लेकराला त्याची आई त्या लेकराला आंघोळ घालते, छान छान कपडे घालते, छान छान कपडे घालते, गंध पावडर करते आणि त्याला नटवते, सावरते आणि परत तीच आई त्या मुलाचं कौतुक करते. तीच घटना आज माझ्या बाबतीतही घडली आहे. हे समस्त गावकरी तुम्ही जे सर्व मंडळी आहेत ना, तुम्ही सर्व मला माझ्या आई बापाच्या पूज्यस्थानी आहात.
तुम्ही सर्व मला माझ्या आईबापाच्या पूज्यस्थानी आहात आणि माझ्या आईबाप जसे मला आहेत ना तसे तुम्ही आहात. माझ्याकडे अधिकार नसतानाही तुम्ही मला ही सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि या गावातील प्रत्येक माणसाला गावातील मातीला आणि मातीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला माझं शास्त्रांना दंडवत. त्यांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे दे ज्ञानेश्वर माऊली राया